नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवाली समोरचे सागर भारुकांच्या पोस्टरची चर्चा रंगली, पण महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने ते पोस्टर काढल्याने वाढला वाद. महापालिकेच्या आवारात पुन्हा एकदा राडा. वादाचा व्हिडिओ व्हायरल. सभापती विजय अग्रवाल आणि सागर भारुका यांच्यात वादाची ठिणगी. परतवाडा व्हिडिओ प्रकरणात 4 आरोपी अटकेत. आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाईची चर्चा. अधीक्षक अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रेडवा कारंजा रस्ता वादात. लवादासमोर सुरू होणार या महिन्यात साक्षी पुरावे. अकोल्याचे आजचे तापमान पण गेले 44च्या वर. एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. 13 एप्रिल रोजी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत सभापती विजय अग्रवाल आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यात झालेला वाद, महापौर आणि महिला सदस्यांच्या उपस्थितीत वापरलेली शिवराळ भाषा यांचे पडसाद अजूनही उमटत आहेत. भारुका यांच्या समर्थनार्थ प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांनी पोस्टर लावले. त्यामुळे हे प्रकरण कुठल्या थरापर्यंत जाईल हे सांगणे कठीण आहे. अकोला महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष सत्तेत सामील आहेत. असे असताना अग्रवाल आणि भारुका यांच्या सभागृहात सातत्याने होत असणारा वाद चर्चेचा विषय झाला आहे. एकमेकांना पाहून घेण्याची भाषा वापरणे, शिवीगाळ करणे यामुळे सभागृहाचे पावित्र्य नष्ट होत आहे. याचे भान राखले जात नाही. यासाठी आम्ही तुम्हाला सभागृहात पाठवले का, अशी विचारणा अकोलेकर करीत आहेत. सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित केल्यामुळे वाद गंभीर झाला आहे. या प्रकरणात पक्षश्रेष्ठी लक्ष घालतील का, अशी विचारणा होत आहे. देखो, ये मंगेश भाऊ काळे मेरे जिला प्रमुख हूँ. मैं इनका प्रामाणिक कार्य करता हूँ और पिछले 25 वर्षों से मंगेश भाऊ के साथ में विद्यार्थी सेना, युवा सेना और शिवसेना, ये तीनों के साथ में हम साथ में काम कर रहे हैं. और आज सवेरे से 11 बजे से रात को 11 बजे हमारा बोर्ड लगा. हमारा मीन्स जनता ने लगाई वो बोर्ड. जो अकोला महानगर पालिका में जो सभापति द्वारा मनमानी कारोबार व भ्रष्टाचार वाला कारोबार जो चल रहा है, उसके निषेध में और मेरे समर्थन में प्रभाग 12 व अकोला शहर की जनता ने होल्डिंग लगाई थी. हमारे अकोला शहर की जनता ने जो होल्डिंग लगाई थी, हमारे महानगर पालिका की आपको मैं तारीफ़ करूं तो अकोला शहर की जनता को मैं बोलना चाहता हूं, जो मैं बात कहना चाहता हूं, आप इस पर गौर कीजिए, ध्यान दीजिए. 3 महीने हो गए हमको नगर सेवक बनने को. एक सिंगल लाइट भी नहीं दी है नंगी भूखी महानगर पालिका ने. 3 महीना होगा हमको नगर सेवक बनने के लिए. एक सिंगल बोरिंग भी नहीं दी, रीबोर भी नहीं करी महानगर पालिका ने. हम 3 महीने होगा नगर सेवक बनने के लिए. साफ़ सफाई की मूलभूत सुविधा जो लगती वो हमारे प्रभाग में आज तक के पहुंची नहीं. और लेकिन समाज हित में जो अकोला महानगर प्रशासन और सत्ताधारी सभापति साहब जो अकोला शहर के ऊपर 600 रुपये घर प्रति वर्ष कचरा के लिए टैक्स लगा रहे हैं, उसके लिए इमीडिएट होल्डिंग निकालने के लिए, होल्डिंग निकालने से क्या अकोला शहर वाले, क्या चुप बैठने वाले जनता, हम जनता के लिए लड़ने वाले प्रामाणिक कार्य करता है. अगर अकोला शहर के ऊपर ऑलरेडी तुमने कर के रूप में इतना टैक्स बढ़ा दिया, इतना टैक्स बढ़ा दिया, हमने, मैंने और मंगेश भाऊ मेरे नेता ने पहले कहा हमारी किडनी, लीवर और क्या क्या पार्ट लेते होंगे महंगे वाले अंदरूनी, वो भी लेके अगर महानगर पालिका को, आयुक्त साहब और सत्ताधारी सभापति को अगर यहाँ व्यापार करना है, पैसे की वृद्धि करना है, पैसे कमाने के आप ये साधन समझ रहे होंगे महानगर पालिका को, तो हमारे सब पार्ट बेच डालो, मगर जनता के ऊपर, गोर गरीब जन सामान्य के ऊपर अत्याचार मत करो. हम उनसे वारंवार विनती करते हैं. लेकिन सभापति बिल्कुल चोर है. अकोला की जनता को लूट के खाने वाला एक नंबर का महाचोर सभापति है. उन्होंने गाली दी, एक्शन को रिएक्शन था. मैं अकोला शहर की जनता से माफ़ी चाहता हूँ. लेकिन आप लोगों को इतना कहता हूँ, अकोला शहर की जनता को, हम गांधीवादी नहीं है. हम हिंदू हृदय सम्राट सर सेनापति माननीय बाला साहेब के शिवसैनिक है. अगर कोई हमें एक गाल पे मारेगा तो हम दूसरा गाल देने वाले नहीं हैं.
हिंदू हृदय सम्राट बाला साहेब जी ठाकरे के शिवसैनिक को कोई गाल पे रैपट मारने की ताकत भी नहीं रखता। और अगर हमें गाली देंगे तो इसका जवाब गाली से नहीं, आने वाले दिनों में आपको अकोला शहर को दिखेगा। इसने बहुत बड़ी सभापति ने हिम्मत करा गाली देकर, उसने एक गाली दिया, उससे बड़ी मैंने गाली दिया था। मैंने घर पे जाके रात को वीडियो देखा तो उसने पीछे से 3-4 और गाली दिया, कुत्ते, कमीने, हरामखोर। अबे भड़वे, तू अकोला शहर को लूट के खाने वाला सभापति, तेरी औकात क्या है रे एक प्रामाणिक शिवसैनिक को गाली देने की? तेरे को गाली का जवाब है ना कौन-सी भाषा में मिलेगा? आने वाले समय में तेरे को अकोला शहर की जनता दिखाएंगी। और कल से जो 600 रुपये टैक्स लग रहा उसके विरोध में हम स्वाक्षरी अभियान सुबह 10 बजे से महाराणा प्रताप बगीचे पे शुरू करने वाले हैं। हम अकोला की जनता को, मैं और मंगेश काळे मेरे जिला प्रमुख, ये हाथ जोड़ के विनंती करते हैं, इस स्वाक्षरी अभियान में आप बढ़ चढ़कर हिस्सा ले। शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांच्या समर्थनार्थ लावलेले पोस्टर महापालिकेच्या पथकाने हटवले। याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महापालिकेत सागर भारुका आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आमने सामने आले। महापालिका आवारातील या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला। स्थायी समितीत झालेल्या शिवीगाळ प्रकरणात शिवसैनिक आज आक्रमक झाले होते। त्यांनी आज पुन्हा महापालिकेत याविषयीची विचारणा केली। शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांनी थेट विजय अग्रवाल यांना आज याविषयी विचारणा केली। तर सिटी कोतवाली चौकात पोस्टर का काढले गेले अशी विचारणा आज शिवसैनिकांनी केली। शहरातील अतिक्रमण दिसत नाही का, मग आमच्या नगरसेवकाचे पोस्टर कसे काढता असा सवाल त्यांनी केला। सागर भारुका आणि मंगेश काळे महापालिकेत पोहोचले। भारुका, विजय अग्रवाल व भाजप समर्थकांच्या अंगावर धावून गेले। त्यांच्यात झटापट झाली। मंगेश काळे यांनी मध्यस्थी करून भारुका यांच्यासह निघून गेले। तेवढ्या स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल देखील चेंबरमधून बाहेर आले होते, परंतु तोपर्यंत भारुका एका वाहनात बसून निघून गेले होते। हे प्रकरण आता कोणते वळण घेणार याची चर्चा सुरू आहे। जिल्ह्यातील परतवाडा येथील एक संतापजनक व्हिडिओ कांड समोर आले आहे। एका 19 वर्षीय तरुणाने अनेक तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ व अनेक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींसह 4घांना अटक केली आहे। मुख्य आरोपी अयानला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आता आरोपी अयान यांच्या घरावर बुलडोझर कारवाई सुरुवात केली आहे। आरोपी अयान याच्या घरावर नगरपालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे। अयान याचे घर 2 मजल्याचे आहे। दुसऱ्या मजल्यावर परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला असून आता नगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे। भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी याबाबत आरोप केले आहेत। दरम्यान आता नगरपालिकेने अतिक्रमण पूर्ण हटवले आहे। आता अयान याच्या घरावर दुसऱ्या मजल्याबाबत नोटीस लावली आहे। या नोटीसीची वेळ संपल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरही बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे। हा पुढचा शेड आहे ते सुद्धा ते अतिक्रमणात होतं, तर ते काढून घेतण्यात आलं। आता ज्या पायऱ्या आहेत साईडच्या त्या सुद्धा अतिक्रमणात आहे, त्या काढल्या जाईल। आणि वरच्या मजल्याची परमिशन नाही आहे, जे बांधकामाची परमिशन नगर परिषदकडे नसल्यामुळं माननीय सीओनी त्यांना नोटीस चिपकवलेली आहे की 30 दिवसाच्या आत ते पाडावं किंवा जे काही आहे ते, त्याच्यानंतर 30 दिवसात ते सुद्धा पाडण्यात येईल।
व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखीन 2 आरोपींना अटक करण्यात परतवाडा पोलिसांना यश आले आहे. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे. अयान अहमद आणि उजेर खान यांच्यानंतर आता शहाद आणि तबरेज यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामीण एसपी विशाल आनंद या प्रकरणावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत. 4ही आरोपींच्या मोबाईल फोन आणि संपर्क तपशिलाची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींसह 4घांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अयानला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारण जरी 4 आरोपीला अटक केलेली असली तरी अनेक आरोपी अमरावती शहरामधून हँडल करत होते, नागपूरमधून हँडल करत होते आणि या प्रकरणाला अनेक कंगोरे म्हणजे अनेक कोचिंग क्लासेस जे आहे जे अमरावतीमध्ये आहे त्याची शाखा परतवाड्यात आहे, नागपूरला आहे. त्यामध्ये हे मुलं आणि मुली यांचा सहभाग होता. हे मुलं जरी कॉलेजमध्ये नसले तरी या कोचिंग क्लासेसमध्ये जात होते. तिथे ग्रुप फेस्टिवल केल्या जात होते आणि त्यामधून या मुलींचा संपर्क येत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे मुलं एवढा पैसा खर्च करत होते हॉटेलवर, गाड्यांवर, मुलींना गिफ्ट देण्यावर, जेवणावर, शान शौकावर. तर हा पैसा कुठून येत होता आणि त्यामुळं याच्यामध्ये ड्रग्ज रॅकेट, पॉर्नोग्राफिक व्हिडिओ, कारण या सगळ्या मुली अल्पवयीन आहे, तर हे व्हिडिओ विकल्या जात होते आणि त्या पैशाच्या जोरावर हे मुलं काम करत होते. आणि हा मुलगा 1 वर्षापासून सांगतो, परंतु याला हे सगळं शिकवणारे अनेक वर्षापासून करतात. अमरावतीमध्ये 2.5 महिन्याच्या अगोदर एका मुलाला पकडलं गेलं होतं. त्याला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आयनलाच नेण्यात आलं होतं, परंतु ताकीद देऊन त्याला सोडण्यात आलं. आणि म्हणून अमरावती असो, नागपूर असो, याचे धागेदोरे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि म्हणून एसपीने तर कारवाई केलेलीच आहे आणि आज शासनाने बुलडोझर चालवून जी कारवाई केली त्याचं मी निश्चितपणे अभिनंदन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेडवा ते कारंजा महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या लवाद प्रकरणाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील पुराव्यांची आणि साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यासाठी एप्रिल महिन्यात सलग 3 दिवस बैठकांचे आयोजन करण्यात आले असून प्रकल्पाचा नकाशा आणि इतर तांत्रिक कागदोपत्रांची तातडीने मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि आठमोठ्या धोरणामुळे व विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सरकार अडचणीत आल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणात कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्याचा उद्देश होता की अधिकाऱ्यांना याचीही चौकशी राज्य सरकारने करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. कंत्राटदाराला कोणी लवादासमोर पाठविले आणि का याचा शोध घेतल्यास मोठे गबाड बाहेर येऊ शकते. रेवडा ते कारंजा या 48 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाच्या कामावरून कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण सध्या लवाद न्यायाधिकरणासमोर प्रलंबित आहे. या प्रकरणातील प्रतिवादांचे अधिकृत प्रतिज्ञापत्र आता प्राप्त झाले असून ते न्यायालयाला सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील साक्ष नोंदवण्यासाठी लवादाने 15 एप्रिल, 27 एप्रिल आणि 28 एप्रिल 2026 या तारखा निश्चित केल्या आहेत. या सुनावणीसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व साक्षीदारांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अकोल्याचे तापमान दररोज वाढत आहे. बुधवार 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. विदर्भात तापमानाचा उच्चांक ठरत आहे. अकोला शहराच्या खालोखाल अमरावती येथे 44 अंश सेल्सिअस तापमान होते. वाढत्या तापमानामुळे काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अकोल्याच्या तापमानाने मंगळवारी 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. बुधवारी रणरणत्या उन्हामुळे कालच्या तुलनेत अधिक तापमान राहील अशी शक्यता होती. मात्र 2 अंश तापमानाची भर पडली आणि 44.2 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवण्यात आले. 17 एप्रिलपर्यंत तापमान अधिक राहील असा इशारा दिला आहे. 3-4 दिवसांपासून या भागात सूर्य आग ओकत आहे. सकाळपासून रणरणत्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणात उष्णता जाणवते. आणखी काही दिवस उष्ण तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन देखील केले जात आहे. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी तर सकाळपासून कडाक्याचे ऊन जाणवत होते. उन्हाचा तडाखा बसून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शंका आहे. एका वाहनात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे अगरवेस भागात खळबळ उडाली. ही व्यक्ती सकाळपासून अगरवेस भागात फिरताना दिसली असे नागरिकांनी सांगितले. या व्यक्तीची ओळख पटली जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
उष्माघात हेच मृत्यूचे कारण असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सांगितले. जुने शहर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. पीएम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचे कारण कळेल असे जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी सांगितले. डाबकी पोलीस स्टेशन अंतर्गत भावना विशाल घाटोडे या महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी घेतली होती. मात्र महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. शेवटी 6 दिवसांनी या प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीचा शोध सुरू असल्याने उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले. 9 एप्रिल रोजी भावना घाटोडे हिने आत्महत्या केल्याचे तिच्या माहेरच्या लोकांना सांगितले होते. डाबकी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पीएम रिपोर्ट अद्याप यायचा आहे. या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा असेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करा या मागणीसाठी महिलेचे नातेवाईक पोलीस स्टेशनवर पोहोचले होते. आम्ही आलो होतो. आम्ही तिच्या घरी गेलो. घरून आलो तिच्या भाऊ पाहून त्यांनी ते दवाखान्यात नेलं होतं. आता आज आम्ही तो रिपोर्ट द्यायला आलो तर हे लोक म्हणतात की तिच्यावर डॉक्टर सर्टिफिकेट आम्ही घेतला. आमचा रिपोर्ट घेतला आणि त्याचा घेतला. मग त्याचा कसा घेतला बा आमचा कोण नाही घेतला. हे साहेब म्हणतात की आम्ही रिपोर्ट नाही घेतला. तिचं ते डॉक्टर सर्टिफिकेट सर तिची बॉडी पडलेलीच होती. सर्टिफिकेट कुठून आलं. न्याय पाहिजे सर. आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे जेव्हा साहेब आमच्याजवळ रिपोर्ट आला म्हणतात तेव्हा डॉक्टरचं सर्टिफिकेट होतं. पण आमच्याजवळ साक्षीदार आहे. हे मामा या इकडे मामा. या मामानं हे मामा यानं डोळ्यानं पाहिलं तिथं की बा पोरगी खाली पडलेली होती. जर पोरगी खाली पडलेली होती तर दवाखान्यात कशी काय गेली. रिपोर्ट आला कसा काय हा प्रश्न येतो ना. हे म्हणतात की आमच्यावर रिपोर्ट आला. आम्हाला बाकी काहीच नाही पाहिजे. आम्हाला फक्त आमच्या ताईसाठी न्याय पाहिजे. आज 7 दिवस झाले. उद्या 8वा दिवस निघते तरी आज आमच्या मुलीला न्याय भेटला नाहीये. हे कशी काय सरकार. लाडकी बहीण आहे म्हणताना हे लाडक्या बहिणीलाच न्याय नाही आहे या भारतात तर काय गोष्ट आहे. आम्हाला न्याय पाहिजे. घटना म्हणजे मला तिचा डायरेक्ट फोनच आला ना. तुमची मुलगी बाबा लटकलेली आहे घेऊन जा. फाशी घेतली तिनं. हा त्याच्यानंतर म्हणजे सकाळी मी 9, 9:30, 10च्या दरम्यान अकोल्यात होतो. ती मुलीला तिकडे घरी चाललो होतो. तर मला 12:30ला फोन आला बा तिचा तर तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा अटकलेली आहे. मग अटकलेली असल्यावर मग यांनी काढली कशी. आम्ही येपर्यंत का ठेवली नाही तिचा. खूप त्रास होता तिचा. अजून तिला त्रास देत होते सासरे आणि आमची ती जावाई जेठानी सगळेच त्रास देत होते. रिपोर्ट आमचा घेतला नाही तिथं. त्यावेळेस रिपोर्ट आम्ही त्रास होता तर बाबा पण सुधरून होत जाईल. त्यानंतर महिलेचा पती विशाल घाटोडे, सासू रेखा, सासरा सुनील, ज्येष्ठ हर्षल, जेठाणी अदिती, नणंद अश्विनी आणि कमळाबाई तळोकार अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. डाबकी रोड पोलीस स्टेशनला दिनांक 9 तारखेला एक ईडी दाखल करण्यात आलेली होती अकस्मात मध्ये. ज्याच्यामध्ये एका महिलेनी तिचं नाव आहे भावना विशाल घाटोळे महिलेनी आत्महत्या केल्याची एक ईडी दाखल केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पीएम साठी त्या महिलेची बॉडी नेण्यात आली होती. तिचा पीएम रिपोर्ट अद्याप आलेला नाहीये. त्याच्यामध्ये मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यामध्ये घातपात असल्याची शंका निष्पन्न करून आज रोजी त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी त्या मयत महिलेचे पती विशाल घाटोळे, सासू रेखा घाटोळे, सासरे सुनील घाटोळे, जेठ हर्षल घाटोळे, जेठानी अदिती घाटोळे, अजत सासू कमलाबाई तळोकार आणि ननंद अश्विनी नेसनतकार अशा 7 लोकांनी तिचा छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले अशा पद्धतीचा एक तक्रार दिलेली आहे. त्याच्यावरून पोलीस स्टेशन डाबकी रोड या ठिकाणी गुन्हा दाखल होत आहे आणि यामधील जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही आमचे पथक रवाना. अकोला शहरातील मोठी उंबरी परिसरातील विठ्ठल नगरात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. 25 वर घरातील रहिवासी रात्रभर अंधारात होते. महावितरणाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अकोल्यातील मोठी उमरी भागातील विठ्ठलनगरात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील सुमारे 20 ते 25 घरातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. स्थानिकांच्या माहितीनुसार उशिरा रात्रीपासून वीज गायब झाली होती. यानंतर नागरिकांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटू शकली नाही. दरम्यान वीज विभागाच्या 1912 या आपत्कालीन हेल्पलाईन बाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार संपर्क करूनही कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला शहरातील पंचशील नगर परिसरात मंगळवारी रात्री एका घरात सिलेंडर स्फोट होऊन आग लागली. बाबासाहेब आंबेडकर चौकात गाडगेनगर विद्यालय परिसरात ही घटना घडली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शहरातील पंचशील नगर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रात्री उशिरा एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर भीषण आग लागून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी धीरज खंडारे यांनी अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत धीरज खंडारे आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडस दाखवत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मॅडम आणि त्यांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा साठा मुबलक असल्याचा दावा शासकीय यंत्रणा करत असली तरी सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तसेच केरोसिन वाटपाचे फक्त आश्वासन असून अद्याप जिल्ह्यात केरोसिन साठा उपलब्ध झाला नाही. शहरात तसेच ग्रामीण भागात पहाटेपासून नागरिकांच्या रांगा गॅस एजन्सी समोर दिसून येत आहेत. अनेकांना दिवसांदिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून केरोसिन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप याबाबत कोणतीच कारवाई सुरू नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील गॅस सिलेंडर धारक ग्राहकांना नियमित पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र मागणीच्या तुलनेत सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. शासनाच्या वतीने मुबलक प्रमाणात गॅस पुरवठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी एजन्सी धारक मात्र ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील हॉटेल धारकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळतात, पण सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने शासनाच्या कामकाजाबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या कारची मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकमल चौकाजवळील त्यांच्या निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या त्यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून नुकसान केले. उमरी भागात अशातच शिवसेना नेत्यांच्या कारवर हल्ला झाला होता. आकाश कवडे यांच्या घरासमोर उभ्या वाहनावर हल्ला चढवला. यात कारच्या काचा फुटल्या. कवडे यांनी या घटनेबाबत डाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एनसीडी कलमांनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असून आरोपींना अटक करण्याची मागणी आकाश कवडे यांनी केली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज आहे. काल भीम जयंतीचा कार्यक्रम आटपून काल 2 वाजता सुमारास मी घरी आलो. काल घरी आल्यानंतर मी गाडी इथे घरावर लावली आणि सकाळी 8च्या सुमारास प्रभागात फिरण्याकरता जाण्याकरता मी घरून निघालो असता पाहतो गाडीवर कोणतरी हमला करून गाडी फोडली पाहिजे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करेल की या हल्ल्याची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवाली समोरचे सागर भारुकांच्या पोस्टरची चर्चा रंगली, पण महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने ते पोस्टर काढल्याने वाढला वाद. महापालिकेच्या आवारात पुन्हा एकदा राडा. वादाचा व्हिडिओ व्हायरल. सभापती विजय अग्रवाल आणि सागर भारुका यांच्यात वादाची ठिणगी. परतवाडा व्हिडिओ प्रकरणात 4 आरोपी अटकेत. आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाईची चर्चा.
अधीक्षक अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रेडवा कारंजा रस्ता वादात, लवादासमोर सुरू होणार या महिन्यात साक्षी पुरावे. अकोल्याचे आजचे तापमान पण गेले 44च्या वर, एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची भीती. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.